पोलिसांच्या विनंतीनंतर अन्नत्याग आंदोलनासंदर्भात ग्रामस्थ आज रात्री घेणार निर्णय। 28 तारखेला धनंजय देशमुख लेखी स्वरूपात पोलीस अधीक्षकांना माहिती देणार। बीडच्या मस्साजोग गावात उद्या होणाऱ्या अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान उद्या होणाऱ्या आंदोलनाबाबत आज रात्री निर्णय घेतला जाणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलं। सरपंच देशमुख यांची हत्या झाल्यानंतर केज पोलिसांनी ज्या चुकीच्या बाबी केल्या या सगळ्याविषयी लेखी स्वरूपात 28 तारखेला पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांना माहिती दिली जाणार आहे। त्याचबरोबर पोलिसांनी अन्नत्याग आंदोलनामुळे होणाऱ्या परिणामाबाबत चर्चा केली। त्यामुळे त्यांच्या विनंतीवरून आज रात्री ग्रामस्थ निर्णय घेतील असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं। जे आंदोलन आहे उद्याचं आणि जे निवेदन दिलेलं आहे SP साहेबांना, तहसीलला व केज पोलीसला, त्या संदर्भात SP साहेबांचा निरोप आलेला आहे की आम्हाला तुम्हाला भेटायची इच्छा आहे आणि चर्चा करायची इच्छा आहे। त्यावर गावकरी आणि शिष्टमंडळ हे दुपारी 12च्या नंतर SP ऑफिसला जाणार आहे आणि प्रामुख्याने ते काय या आंदोलनावर बोलणार आहेत किंवा ज्या मागण्यावर बोलणार आहेत त्यावर पुढचं जे उद्याची काही दिशा आहे आंदोलनाची ते ठरणार आहे। त्यांनी सकारात्मक सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्याच्यात सगळी सकारात्मकता दाखवली आणि पुढील काय उपाययोजना आहे किंवा आरोपी किती दिवसात पकडणार आहेत, पुढील काय काय मागण्या कशा पूर्ण जाणार आहेत यावर जर चर्चा केली तर गावकरी प्रामुख्याने त्याच्यावर विचार करतील। कसं स्वरूप उद्याच्या आंदोलनात असणार आहे? साधारणतः किती गावकरी तसेच आजूबाजूच्या गावचे लोक काही सहभागी होणार? सर्वच लोक इथं सहभागी होणार आहेत। इथं जे बसायची व्यवस्था आहे, ज्या ठिकाणी आपण बसतोय तर तिथं जेवढे लोक बसतील तेवढे लोक तर इथं बसणार आहेत, परंतु म्हणजे मला जास्त त्याच्यातलं माहित नाही। गावकऱ्यांनी जे नियोजन केलंय त्याच्यात काही साखळी पद्धतीनं पण आंदोलनाची दिशा असेल असं देखील मला म्हणजे कळतंय। तर त्यामुळे जिथे इथं जेवढी व्यवस्था आहे तेवढे लोक इथं ऍट ए टाइम बसतील। 4 दिवस झालेत या संपूर्ण तुम्ही बैठक घेतली होती, मात्र सरकारकडनं काही हालचाली झाल्यात का? कुठलं शिष्टमंडळ तुमच्या भेटीला? नाही, मुंबई शिष्टमंडळ नाही, कुठलं शिष्टमंडळ नाही किंवा कुठलंही काही त्याच्यात पुढं कुणाचा निरोप नाही आलेला। या प्रकरणाकडे गृह विभाग गांभीर्याने पाहत नाही असं म्हणता येईल का? नाही, तसं नाही म्हणता येणार। त्यांचं काही रणनीती असेल, आपण आपलं जे न्यायाची भूमिका आहे आपण मांडतोय, न्याय द्यायची भूमिका ते मांडतायत, मग त्यांच्याकडे काय प्लॅनिंग आहे ते आपण त्याच्यावर नाही बोलू शकत। आपण आपल्या प्लॅनिंगवर बोलू शकतो की आपण उद्या अन्नत्याग आंदोलन करतोय गावकरी आणि मी, त्यावर आपण बोलू। त्यांना जे काही त्यांचं नियोजन आहे ते समोर येईल, त्यांचं जी काही माहिती आहे त्यांच्याकडे जे काही त्यांना यावर जे काही मार्ग काढलाय किंवा यावर काही त्यांनी सोल्युशन काढलंय ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये 1-2 दिवसात दिसेल। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड।